नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंडोनेशियाच्या पंतप्रधानाला वाचवलं होतं. नेमका हा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत थोडा वेळ राहा आणि पाहत राहा गाळी इतिहास. आज आपल्याला माहित आहे की भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना इंडोनेशियाने आज तो त्यांचा सर्वोच्च जो काही सन्मान आहे तिथला किताब ज्याला आपण म्हणता येईल, बितांग आदिपूर्ण ऑफ द रिपब्लिकन ऑफ इंडोनेशिया या पुरस्कारानं सन्मानित केलेले आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण पाहतो, म्हणजे आज हा जो पुरस्कार 7 जून 2026 ला दिला गेला, तर याच्या पाठीमागचा इतिहास ज्यावेळेस पाहतो की हाच पुरस्कार भारताच्या आणखी एका पंतप्रधानाला मिळालेला आहे, ते म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांना 1995 साली इंडोनेशियाने दिलेला आहे. तर त्याच्या पाठीमागचा थोडक्यात इतिहास, जो आपला टायटल जो होता, जो शीर्षक आहे आपलं, की भारताच्या पंतप्रधानांनी म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचा जीव वाचवला. हा नेमका विषय काय आहे? तत्पूर्वी जे आपल्यासोबत आज नवीन जोडले गेले असतील, ज्याने आणखी आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल, त्याने सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनही करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर त्याच्यानुसार इंडोनेशिया म्हणजेच आग्नेय आशियातील एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं राष्ट्र, 98% मुस्लिम लोकसंख्या, मात्र बाली, झकार्ता हा जो भाग आहे, तर तिथं जवळपास 99% हिंदू लोकसंख्या किंवा हिंदू त्या ठिकाणची संस्कृती आपल्याला आढळून येते. हा भाग वेगळा आहे की तिथं हिंदूचं कल्चर कसं आहे वगैरे, हा महत्वाचा आज इथं भाग नाही आहे. तर या असणाऱ्या इंडोनेशियन आपलं जुनं नातं काय, हा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, तर त्यावेळेला ज्यावेळेस आपण दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरचा कालखंड बघितला, तर या देशामध्ये, जगामध्ये आपल्याला दिसतंय की बहुतांश राष्ट्र ही परकीय सत्तेखाली त्या ठिकाणी वावरत होती. ज्याप्रमाणे भारतावर इंग्रजांची सत्ता होती, त्याप्रमाणे इंडोनेशियावर जवळपास 300 वर्ष डचांची सत्ता आहे. डच म्हणजे नेदरलँडची सत्ता होती. तर अशा वेळेला या असणाऱ्या डचाने 300 वर्ष राज्य केल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपाननं तिथं आक्रमण केलं आणि हा भाग जिंकून घेतला आणि इंडोनेशियावर जवळपास 3 वर्ष जपानची सत्ता राहिली. यावेळेला 1945 ला तिथं राज्यक्रांती झाली आणि तिथं असणारे सुकार्नो हे तिथले राष्ट्राध्यक्ष झाले. आपल्याला माहित आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान वगैरे या राष्ट्रांना माघार घ्यावं लागलेले आहे, त्यांचा पराभव झाला. हिरोशिमा नागासाकीवर आपल्याला माहित आहे की अमेरिकेनं बॉम्ब टाकले 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 ला. त्यामुळं जपान जसा का पाठीमागं सरकला, तसं लगेचच पुन्हा एकदा डचाने आपली फौज त्या ठिकाणी उतरली आणि हा जो इंडोनेशिया आहे, इंडोनेशिया आपल्या ताब्यात घेण्याकरता पुन्हा हालचाली सुरू केल्या. एवढंच नाही तर तिथले असणारे पंतप्रधान सुकार्नो यांना नजरकैदेत टाकलं आणि पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केली. अशा वेळेला आपणही आता स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलो होतो. हंगामी पंतप्रधान म्हणून आपल्याला माहित आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती झाली होती आणि इंग्रज लोकशाही या जगामध्ये कसं नांदेल या दृष्टीने प्रयत्न करायला लागला होता. तर अशा वेळेला या इंडोनेशियानं भारताला किंवा पंडित जवाहरलाल नेहरूकडे खास करून मदतीची याचना केली आणि त्यावेळेला आणखी एक ह्याच्यामधलं महत्वाचं पात्र आपल्याला घ्यायचं आहे, ते म्हणजेच बिजू पटनाईक, जे ओरिसाचे मुख्यमंत्री राहिले, जनता दलामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावली. तर ते बिजू जे पटनाईक आहेत ओरिसाचे, 1936 साली ते ब्रिटिश सैन्यामध्ये किंवा ब्रिटिशांच्या एअरफोर्समध्ये वायुसेनेमध्ये त्यांनी वैमानिक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. तर अशा वेळेला 1947 आता आलेला आहे, ज्या वेळेला इंडोनेशियाच्या पंतप्रधानाने सुकार्नो यांनी आपल्याकडे विनंती केली, तर त्यावेळेला
आपण रेडक्रॉसच्या माध्यमातून हे जे असणारे पटनायक इंडोनेशियामध्ये जात होते, येत होते. त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी 1947ला स्वतःची पवन हंस नावाची एअरफोर्स किंवा डेकोटाची कंपनी स्थापन केली होती विमानाची. तर अशा वेळेला तिथं त्यांनी प्रयत्न करायला ज्यावेळेस सुरुवात केली, तर त्यांचंही एक विमान जे होतं ते पाडण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 8-9 लोकांचं निधन झालं, डचाकडून हे विमान पाडलं गेलं. मात्र आता सुकार्नोला वाचवायचं आहे आणि म्हणून 21 जुलै 1947 साली त्यांनी या इंडोनेशियाकडं विमान आपलं जे असेल त्या ठिकाणी गेलं किंवा त्या ठिकाणी त्यांनी हवाई ह्याच्यामध्ये प्रवेश करून तिथं पोहोचले. तर अशा वेळेला त्यांच्यासोबत त्यांच्या सहवैमानिक पत्नी ज्ञानदेवी या सुद्धा हजर आहेत. तिथं ते विमान पोहोचलं गुप्तपणे आणि सुकार्नो व त्यांची सहकारी जे होते यांना घेऊन त्यांनी सिंगापूर आणि सिंगापूरहून थेट भारतामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलाय. तर अशा रीतीनं या असणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा जीव त्या ठिकाणी वाचवला आणि त्यानंतरचा पुढचा कालखंड किंवा टप्पा आपण पाहतो की पुन्हा एकदा तिथं क्रांती झाली आणि हा जो डच होते ते डच तिथून निघून गेले आणि इंडोनेशिया मुक्त झालेला आहे. म्हणजे या मुक्ततेसाठी खास करून पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिजू पटनायक यांनी महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावली आणि म्हणून इंडोनेशियानं विशेषतः बिजू पटनायक यांचा तर फार मोठा अशा प्रकारचा सन्मान त्या ठिकाणी केला. त्यांचं युद्ध स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं. त्यांना या इंडोनेशियाचं नागरिकत्व देण्याचा त्यांनी आग्रह धरला होता किंवा त्यांना आणखी काही बक्षीस पाहिजे का, तिथं असणारे जे काही पाहिजे ते देण्याची त्यांनी शिफारस केली होती. मात्र सर्वांचा त्यांनी त्याग केला. म्हणजे अशा रीतीने एकंदर बिजू पटनायक आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांनी आज इंडोनेशियाच्या उभारणीमध्ये फार मोठ्या अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे की त्यांचा जो सर्वोच्च जो काही सन्मान होता बितांग आदी पूर्ण ऑफ दी रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया ह्या 1995 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि त्याच्याच बरोबर बिजू पटनायक यांना जर आपण पाहिलं तर बितांग जसा उतामा म्हणजे भूमिपुत्र नावाचा त्यांना सन्मान दिला होता. एवढंच नाही तर या देशामध्ये असं कुणालाही भाग्य लाभलेलं नाही ते बिजू जनता दलाच्या किंवा बिजू पटनायक यांना लाभलं. ते म्हणजेच ज्यावेळेला बिजू पटनायक यांचं निधन झालं तर त्यावेळेला त्यांना 2 झेंड्यामध्ये त्या ठिकाणी लपेटण्यात आलं होतं. ते म्हणजेच काय, आपला भारताचा तिरंगा आणि त्याच्यासोबत आहे इंडोनेशियाचा तिथं असणारा राष्ट्रीय जो काही झेंडा होता. ही दोन्ही झेंडे त्यांच्या मरणोपरांत त्या ठिकाणी त्यांना लपेटण्यात आले होते. म्हणजे हे भाग्य भारतामध्ये अन्य कोणाला लाभल्याचे आढळून येत नाही. तर अशा रीतीने एकंदर पुन्हा आपण पाहिलेलं आहे की जे सुकार्नो होते तिथले राष्ट्राध्यक्ष झाले वगैरे. आणि आज आपण जी चर्चा सुरुवातीला केली होती की इथं असणारे आपले पंतप्रधान जे आदरणीय मोदी, तर यांना हा पुरस्कार जो होता तर ब्रह्मोस वगैरे ती काही क्षेपणास्त्र आणि जो काही शांततेचा करार आणि नाटोच्या बदल्यात किंवा त्यांनी केलेली शांतता प्रस्थापितचा प्रयत्न आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलाय. तर अशा रीतीने एकंदर हा पुरस्कार इंडोनेशियाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे एकाच देशाचा सर्वोच्च पुरस्कार हा 2 पंतप्रधानांना मिळणं हे सुद्धा भारताच्या दृष्टीने वेगळेपण आहे. मात्र नेहरूंना हा पुरस्कार का मिळाला आणि नेहरूंचं इंडोनेशियामधलं योगदान काय होतं हा भाग इथं आपण घेतलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील पुन्हा विनंती सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा गाळीव इतिहास.